जय महाराष्ट्र. नमस्कार, मी सचिन सुभाष राणे जुचंद्र. आज एक सर्व स्तरांवर खळबळजनक वक्तव्य मी करणार आहे. सर्वप्रथम सरकारी शाळा, सरकारी महाविद्यालय, सरकारी दवाखाने, सरकारी हॉस्पिटल यांच्या बाजूला दारूचे असणारे दारूचे बार अड्डे ताबडतोब बंद करण्यात यावे. तसेच जर ते बंद न केल्यास त्याचा महसूल आपोआपच महानगरपालिका तसेच ग्रामपंचायत यांना मिळत असतो. त्यामुळे ग्रामपंचायत परिसर तसेच महानगरपालिका क्षेत्रात दारूचे बार व देशी दारूची दुकाने, ताडीपट्ट्या, पानपट्ट्या, बिअर शॉप, दारूची दुकाने, पब इत्यादी सर्व जर जेवढ्या मोठ्या प्रमाणात दिसत असतील तर त्या क्षेत्रात महानगरपालिका तसेच ग्रामपंचायत यांना किती मोठ्या प्रमाणात महसूल मिळत आहे. त्यामुळे तेथे असणाऱ्या महानगरपालिकेचा निधी तात्काळ बंद करण्यात यावा. ग्रामपंचायतीचा निधीसुद्धा तात्काळ बंद करण्यात यावा. त्याचप्रमाणे तेथे जे राजकीय मंडळे आहेत त्यांना मिळणारा निधीसुद्धा तात्काळ बंद करण्यात यावा. कारण अशा प्रकारे अंमली पदार्थ, नशेली पदार्थ, दारू व पानपट्ट्या, गुटखा यांच्या विक्रेत्यांकडून त्यांना आपोआपच महसूल हप्ता मिळत असतो. मग शासन त्यांना निधी कशाला देत आहे? मी राज्य सरकार तसेच केंद्र सरकार यांना विनंती करतो की ज्या भागात जेवढी अशा प्रकारे जास्त उत्तेजित पेय आणि पदार्थ, गुटखाजन्य पदार्थ, तंबाखूजन्य पदार्थ विकले जात असतील तर तेथे ग्रामपंचायत, महानगरपालिका तसेच राजकीय नेते मंडळी यांना निधी दिलाच जाऊ नये. नायगाव पूर्वमध्ये अशा प्रकारे भरपूर बार, दारूची दुकाने, पानपट्टे आहेत की ज्यामध्ये भांगेच्या गोळ्या, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ, तंबाखू, गांजा राजरोजपणे विकला जात आहे. त्याचप्रमाणे जे दारूचे बार आहेत व दारूची दुकाने आहेत तेथे मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त तसेच केमिकलयुक्त दारू विकली जात आहे. तेथे सर्व राजकीय नेते मंडळी बोंबलत असतात की महागाई झाली, केंद्र सरकारने, राज्य सरकारने महागाई केली, महागाई वाढवली. मग रोज एक व्यक्ती 1000 रुपयांची दारू पीत असेल तर महागाई वाढली, याचा परिणाम त्याच्या कुटुंबावर होणारच ना. काय राजकीय नेते मंडळी, बरोबर ना? येथे मी बंद केलेल्या पानपट्ट्यात जर राजकीय नेते आश्रय देत असतील तर मग त्यांना शासकीय निधी घेण्याचा अधिकार तो काय? पानपट्ट्यांवर कमवत आहेतच ना ते राजकीय नेते मंडळी. शासन सरकारी योजनेद्वारे कॅन्सर, त्वचेचे रोग, तोंडाचा कॅन्सर, रक्ताचा कॅन्सर अशा प्रकारे अनुदान व चाचण्या देतच आहे. राजकीय नेते मंडळीसुद्धा विविध कॅम्प आयोजित करून मोठेपणा मिळवत आहेत. अरे मी सांगतो की संडास खात फिरणाऱ्या डुकराला सुद्धा आयुष्यात कधी कॅन्सर होत नाही. मग तुम्हाला कॅन्सर होण्याचं कारण काय? मग त्याचं उत्तर आहे की दारू, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ, चरस, गांजा, अफीम खा आणि लवकर मरा. पूर्वीचे लोक 100 वर्षे जगायची, ते पण कोणताही रोग अंगाला न लावता. आताची लोक त्याच्या अर्धशतक सुद्धा जगत नाही हो. आणि जगले तरी असंख्य रोग अंगा खांद्यावर खेळवत इतरांना पिडत जगत आहेत. नायगाव पूर्वमध्ये 2-3 ग्रॅम ड्रग्जसाठी 1-2 लाख रुपये सुद्धा मोजणारे महाभाग आहेत. नायगाव पूर्व हे असे ठिकाण आहे की जेथे रोज करोडो रुपयांची उलाढाल या सर्व अंमली पदार्थाद्वारे केली जाते. येथे व्यसनी लोकांना रस्ते नको, पाणी नको, वीज नको. दारू आणि तंबाखू, गुटखा मात्र पहिला पाहिजे. मी तुम्हा व्यसनी लोकांना एकच सांगू इच्छितो की दारूने डोक्याला किक लागते का? किती पिल्यावर लागते? उत्तर नाहीच असेल. मग कशाला पिता? जर डोक्याला किक लागत नाही तर दारू पिण्याचा उपयोग तो काय? अरे मित्रांनो, या दारूने हाय बीपी आणि लो बीपी असे आजार होत असतात. कारण यामध्ये आहे फक्त केमिकल्स. सकाळी मोठमोठ्याने ओकांबे काढणारे तांब्याभर तरी खवळ दिलं पित्त काढताना, बरोबर ना? हो, हेच कारण आहे की ती दारू नाही, त्यात आहे फक्त केमिकल आणि केमिकल आणि केमिकल, म्हणून पित्त खवळत आहे. आता तुम्ही सांगाल की राणे साहेब तुम्हाला काय, आम्ही आमच्या पैशाची पितो. तर तुम्ही मला सांगा की हा पैसा खरोखरच तुमचा आहे? एखाद्याच्या मजबुरीचा गैरफायदा घेऊन जागा, रूम व फ्लॅटमध्ये त्याला फसवून घेतलेला पैसा आहे हा? एखाद्यावर खोटे प्रकरण लावून त्याच्याकडून वसुली केलेला पैसा आहे हा?
गळ्यातले बोटातले सोने विकून घेतलेला पैसा हा तुम्ही खरंच सांगा, हा पैसा खरंच तुमचा आहे का? जर तुमचा कष्टाचा पैसा असेल तर तो तुम्ही बारवालीवर आणि दारू घेणाऱ्या अण्णावर कधीच उधळणार नाही, बरोबर ना? आणि कशाला उधळला असता? फुकटचा आलेला पैसा माणसाला दारूच्या गुत्त्यात घेऊन जातो, हे लक्षात घ्या. तसेच फुकटचा आलेला पैशाने माणूस गुटखा खाऊनच थुंकत असतो. कोणताही प्राणीसुद्धा गुटखा खाऊन थुंकत नाही आणि खात नाही. पक्षी खाईल का गुटखा आणि दारू? हो, कारण त्याला दाणेच नाही मिळत आणि प्यायला पाणी नाही मिळत. ती पण तुम्ही पुढे केल्यावरच तो पिईल आणि खाईल. मानव प्राणी सोडला तर जगातला कोणताही प्राणी स्वतःहून व्यसन करत नाही, हे लक्षात घ्या. संडास खाणाऱ्या डुकराला सुद्धा तोंडाचा कॅन्सर होत नाही. माणसाला होतो. हे जगातले सर्वात मोठे आश्चर्य आहे की मानवी विकृती आहे. व्यसन करणं हे मुळात एक मेंदूचा आजार आहे, हे लक्षात घ्या. आणि असा आजारांच्या माणसाला समोर जाण्याचा प्रयत्न कोणीच करत नाही, फक्त मी एक अपवाद सोडला तर. माझं नाव आहे सचिन सुभाष राणे जुचंद्र. एक पाऊल व्यसनमुक्तीकडे. चला आजच व्यसन सोडू. 100 वर्षे आनंदाने आरोग्याने जगूया. व्यसन आजच सोडूया. हॅपी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. असे म्हणत दारू पाजणारे त्याचं आयुष्य फक्त 50 वर्षांचे करीत आहेत. मग तुमच्यासारखा मित्र पाठीत खंजीर खुपसणाऱ्या गद्दारापेक्षाही मोठा गद्दार आहे, हे लक्षात असू द्या. जय महाराष्ट्र. आज मी तुम्हाला दारू न पिण्याचे फायदे सांगतो. तुमचे उच्चार स्पष्ट येतील. तुम्ही गुटखा खाऊन नुसतं करता, त्याला काय अर्थ आहे का? बघा, उच्चार स्पष्ट करण्यासाठी बघा, लक्षात घ्या. मी तुम्हाला गायत्री मंत्र म्हणून दाखवतो. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. आता मी तुम्हाला महामृत्युंजय मंत्र म्हणून दाखवतो. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधि पुष्टिवर्धनं पूर्वार्भिमुखबन्धनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधि पुष्टिवर्धनं पूर्वार्भिमुखबन्धनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधि पुष्टिवर्धनं पूर्वार्भिमुखबन्धनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. आता मी तुम्हाला गीतेचा श्लोक म्हणून दाखवतो. गीता श्लोक लक्ष द्या. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं तदात्मनं सदा प्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनाधाय संघवामि युगे युगे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं तदात्मनं सदा प्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनाधाय संघवामि युगे युगे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं तदात्मनं सदा प्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनाधाय संघवामि युगे युगे. यावरून काय शिकलात? दारू पिण्याने स्पष्ट उच्चार येणार नाहीत. व्यसन गुटखा तंबाखू खाण्याने सुद्धा स्पष्ट उच्चार येणार नाहीत. स्पष्ट उच्चारासाठी तुम्हाला व्यसनं सोडावी लागतील. जय महाराष्ट्र.